मी त्याला गोष्ट सांगत होतो ससा आणि कासवाची. म्हटलं ससा कासवाच्या गोष्टीमध्ये ससा झोपला आणि कासव पुढे निघून गेलं आणि कासव जिंकलं. आणि मग मी त्याला विचारलं या गोष्टीतनं तू नेमकं काय शिकला? तो म्हटला मामा मी एकच शिकलो. म्हटलं काय? रेस हारली तरी चालल पण दुपारची झोप प्रॉपर व्हायला पाहिजे. म्हटलं काय कॉमन सेन्स. केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही, हे तुम्हाला लक्षात यायला हवं. आयुष्याच्या या सगळ्या वाटेवरती चालताना कधी मार्क कमी पडले म्हणून खचून जाऊ नका. एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. हिमतीनं चालत राहा. तुम्हाला ते महमूद माहित आहे का? आता या लहान मुलांना माहित नसेल पण जुन्या लोकांना महमूदचे चित्रपट बघितलेले असतील. पोरांनो, हिंदी चित्रपटातला हा महमूद, मी त्याचा एक पिक्चर पाहिला होता आणि त्या पिक्चर मध्ये महमूदच्या छातीवर एका गुंडानं अशी बंदूक ठेवली आणि त्याला विचारलं बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. आता केवढं मोठं संकट आहे मला सांगा. थेट छातीवर बंदूक ठेवून विचारलं बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे. म्हटलं प्रत्येक संकटाला अशी टक्करच दिली पाहिजे असं नाही. कधी संकटाच्या समोर छाती काढून उभे राहा तर कधी संकटाकडे मिश्किलपणे सामोरं जा. कधी संकटाला वळसा घालून पुढे निघून जा. पण आपल्याला चालायचंय आणि तिथपर्यंत पोहोचायचंय हे स्वप्न मात्र कायम तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुमच्याकडे असला पाहिजे कमालीचा आत्मविश्वास. मला सांगा जंगलाचा राजा कोण आहे? आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? जंगलामध्ये सगळ्यात धावतो कोण फास्ट? आणि जंगलामध्ये नाचतो कोण छान? आणि गातो कोण छान? आता मला सांगा त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतं का? मोरासारखं नाचता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? जिराफ इतकं उंच आहे का? चित्त्या इतकं धावतं का? आणि मग जंगलाचा राजा त्याला कोण केलं? त्याचं त्यानं जाहीर करून टाकलंय मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहित आहे? सिंहामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. सकाळी उठून असा चालायला लागला ना, असा रुबाबात चालतो. समोर कोणताही प्राणी आला तसे मान हलून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय सिंह आणि त्याला सांगतोय मी जंगलाचा राजा आहे, बाजूला हो नाहीतर शिकार करून टाका. हा जो कमालीचा आत्मविश्वास आहे ना, हा आत्मविश्वास पोरांनो तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि लक्षात ठेवा या कार्यक्रमाला संस्थेनं नाव दिलंय भविष्यावर बोलू. आपल्याला जर भविष्य पाहायचं असेल, तुम्ही गाडी चालवता बघा, गाडी चालवताना पुढे मोठी काच असते पण मधला आरसा मात्र छोटा असतो. पुढे चालत असताना सतार डोळे उघडे ठेवून पुढे पाहायचं असतं पण कधी कधी मधल्या आरशात मागे पाहायचं असतं. मधल्या आरशात दिसेल इतकंच मागे पहा आणि पुढे चालायला शिका. पुढे चालायचं असेल तर मागे वळून बघून पुढे गाडी चालवता येईल का? त्यासाठी आरशात दिसेल इतकंच मागे पाहायला शिका. मोठी स्वप्न बघा, काय करायचं ते आज ठरवा. आणि इथं बसलेल्या सगळ्या मातांना माझं सांगणं आहे, तुमच्या पोरापुरींना मोठी स्वप्न दाखवा. पहिल्यांदा तुम्ही मोठा विचार करा, आम्हीच मोठा विचार करत नाही. परवा 2 बायका गप्पा मारत होत्या, साडीचा बोळा साडीचा बोळा. मी म्हणलं व्हॉट इज मीन बाय साडीचा बोळा? काय साडीची नवीन कंपनी आहे का? ती मावशी म्हटली राजा साडीचा बोळा म्हणजे आता लग्न सराई सुरू होईल. लग्नामध्ये आहेराच्या बदल्यात एखाद्या बाईनं न घालायजोगी साडी दिली
का ती तशीच जपून ठेवायची आणि तिच्याच पुरीच्या लग्नात परत करायची. केवढा मोठा विचार आहे हा. एवढा मोठा विचार जर आमचा असेल तर आम्ही आमच्या पोरांना कधी मोठी स्वप्न दाखवणार आहोत. जिजाऊंनी सांगितलं, शोभा, हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल. आईनं स्वप्न दाखवलं. शिवाजी राजांनी असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं, मुठा वळल्या आणि सांगितलं, आऊ साहेब, तुम्ही पाहिलेलं राम राज्याचं मूर्तिमंत उदाहरण निर्माण करू. आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. ही पोरं आहेत ना, आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपल्याला जेवढं नवीन तंत्रज्ञान समजलेलं नाही तेवढं या लेकरांना कळत आहे. आपल्याला मोबाईल मधलं कळत नाही तेवढं पोरांना मोबाईल मधलं कळत आहे. नवीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, पण ते स्वीकारत असताना नको त्या गोष्टींसाठी त्याचा अतिरेकी वापर होणार नाही ना, याची पालक म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या पालकांना माझं सांगणं आहे, आपल्या पोरांना काय टॅग त्यांच्या कपडावरती चिकटवायचे हे तुम्ही ठरवून घ्या. आपण पोरांना म्हटलं पोरग बावळट आहे, ते बावळटपणा सिद्ध करायची एकही संधी सोडत नाही. योग्य ठिकाणी पोरांचं कौतुक करा आणि योग्य ठिकाणी पोरांच्या कानाला पकडा. फक्त कौतुक कधी करायचं हे ठरवता आलं पाहिजे आणि कानाला कधी पकडायचं हे ठरवता आलं पाहिजे. आपण काय करतो, चार चौघात पोरांचे कान पकडतो आणि एकांतात त्यांचं कौतुक करतो. असं करू नका. चार चौघात पोरांचं कौतुक करा आणि एकांतात त्यांच्या कानाला पकडा. बघा आत्ताची पोरांना पटलंय. पाहुणे, मला सांगा पोरांनो, घरात पाहुणे आले आणि पाहुण्यांच्या देखत जर तुम्हाला आई वडील ओरडले, तुम्हाला आवडतं का? पाहुण्यांच्या देखत जर आई म्हटली आमचा दादा एकदम मूर्ख आहे, चालतंय का? आणि पाहुण्यांच्या देखत जर आई म्हटली आमची दीदी एकदम हुशार आहे, कसं वाटतंय? अरे वाह. लक्षात घ्या, पाहुण्यांच्या समोर म्हणायचं दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्या पुढेच पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही जर म्हटले दादा बावळट आहे, दादा बाहेर जातंय, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय, दादा बावळटपणा सिद्ध करायची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या चुका सांगा पण कानात सांगा. आणि कौतुक करायचं ठरलं तर ते चार चौघात आपल्याला लेकरांचं कौतुक करता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. पोरांनो मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दीदींना देता येईल का? लता दीदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण कर, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटला तुम्ही एवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता ठाण्यात एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण तुम्हाला शोधता आलं पाहिजे. एक शेवटची गोष्ट सांगतो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश, सगळ्यांनी शांत बसा. सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. ते वर्गात प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबड बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला सल मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटला सल कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटला सर म्हटले तुला काय करायचे ते कर, आपण परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात आणि मग त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. परीक्षा अशी घेतली, आम्हाला
100 रामायणाच्या प्रती दिल्या. नीट ऐका तरच समजतंय. 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 प्रती अशा विकून येऊ. 8 दिवस पोरांनो आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्या गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? मला सांगा, बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? इथं बसलेल्या प्रत्येक मुला मुलीमध्ये काहीतरी चांगलं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातला चांगुलपणा ओळखता येईल ना, त्या दिवशी पोरांनो तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि जी मुलं ज्यांची परिस्थिती थोडीशी हालाखीची आहे त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. ज्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नसेल त्यांना एक सांगतो, सांबरे साहेबांचे वडील बसमध्ये सर्व्हिसला होते. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले एक मुलगा उद्योगात, व्यवसायात, व्यापारात येतो. स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलतो आणि केवळ स्वतःची आर्थिक परिस्थिती बदलून माझं काम संपत नाही, माझ्या भागातल्या तरुणांना पुढे घेऊन मला जाता यायला हवं, यासाठी स्वतःला सामाजिक कामात झोकून देतो. पोरांनो, कोणत्या जातीत जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? कोणत्या धर्मात जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? कोणत्या देशात जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? गरिबीत जन्माला यायचं का श्रीमंतीत जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? लक्षात घ्या, गरिबीत जन्माला आलात तुमची चूक नाही, पण तुम्ही गरिबीत जर मेलात तर ती मात्र तुमची चूक आहे. लक्षात घ्या. निव्वळ पैसे कमवणं हे आयुष्याचं ध्येय नाहीये, पण लक्षात घ्या, आपली आर्थिक परिस्थिती बदलवण्यासाठी प्रयत्न करणं हे मात्र तुमचं कर्तव्य आहे. तुमच्या आई वडिलांनी तुमच्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्यात. पोरींनो, तुमची आई स्वतःला चांगले कपडे घेत नाही, पण तुम्ही शाळेत जाताना तुमच्यासाठी नवीन ड्रेस घेऊन देते. पोरांनो, तुमचे वडील सायकलवर कामाला जातील, पण तुम्ही कॉलेजला जायला लागल्यानंतर तुम्हाला गाडी घेऊन देतात. तुमच्या आईची आणि तुमच्या बापाची तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, पोरांनी काहीतरी मोठं करावं, मोठी स्वप्न बघावीत आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं. आज तुमचे आई वडील तुमच्याकडनं ज्या अपेक्षा व्यक्त करतात त्या अपेक्षा जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर शिक्षण सोडून तुमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आणि म्हणून शिक्षणाला गांभीर्यानं घ्या. अवळतीला जाणाऱ्या सूर्याने एकदा प्रश्न विचारला होता, मी गेल्यानंतर या जगाला प्रकाश कोण देईन? त्यावेळेस सगळे ग्रह, सगळे तारे खाली माना घालून शांत उभे राहिले. कुणीही धाडस दाखवलं नाही की सूर्य मावळल्यानंतर आम्ही पुढे येऊ आणि आम्ही जगाला प्रकाश देऊ. त्यावेळेस एक छोटीशी पंथी पुढे आली आणि ती म्हटली, हे प्रभो, कुणी प्रकाश देव ना देव, मी मात्र माझ्या परीनं प्रकाश द्यायचं काम करेल. आणि त्या पंथीनं पुढे येऊन अंधाराला भगदाड पाडायचं काम केलं. मला वाटतं सूर्य मावळल्यानंतर या जगाला प्रकाश देण्याचं काम जर कुणी केलं असेल, नाही सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता यायचा,
पण आपल्या आपल्या गावात, आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात आपण जगाला प्रकाश देण्याचं काम करत आहात. त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो. ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल ते जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल, सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे. आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊलींनी थेटच सांगून टाकितलंय हो, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मग याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं? परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल. पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं, तिमिर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवे ते मिळणार आहे, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलंय. आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे? आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची? लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो. आई काय म्हणायची? देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा कशात ठेव? सुखात ठेव. आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो. आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव. सुख ह्या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता. तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते, देवानं सुखात ठेवावं, आपण आनंदी राहावं. जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं? हा, 2-5 लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं, पण त्यातही सुखाची अपेक्षा होती. कुंती भगवंताला म्हणते, मला प्रचंड दुःख दे, पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात, भिकाऱ्याचं कर, फकीराचं कर, दारिद्र्य दे, पण तुझा हरिनाम मात्र मुखात राहू दे. एकीकडे दुःख मागितलं, पण कुठे ना कुठे एक सुखाची, एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय? खरंच राहायचंय? मला एक सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहायचंय खरं? मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहितीये का? आपल्याला आनंदी राहायचं नाहीये, आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय. तुम्ही बघा, 10-20 लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो, तिथं काही बघतच नाही तो माणसं. फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय, फोटो काढताय, स्टेटसला ठेवताय. बरं, आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे, ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही. पण खरं दुःख कुठे माहितीये का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, सगळ्या ट्रिपचा खर्च वायाला गेला, ही अशी भावना होते माणसाची. मग अडचण कुठे? आनंदी राहायचं सोपं आहे हो, पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना, तिथे सगळं अवघड आहे. साधनं वाढत गेली पण आनंद किती होरपळत गेला, आपण थोडंसं शोधून बघूयात. पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो, माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती. फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती, पत्राची वाट पाहणं होतं. पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं, आई पोस्टमनला म्हणायची, बस बाबा चहा घेऊन जा. संवादात मजा होती, संवादाची साधनं नव्हती. आता संवादाची साधनं अपार आहेत, पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही. मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले. ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅजेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळते म्हणते मोबाईलवर. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते
जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत. त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने, की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई, त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरग रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगा असलं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं, पोरग तिकडे रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. त्याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी. आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे, गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय, तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे. आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना त्या चोरटे हाणमार करायला लागले, आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं अॅनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का कोण, तुम्हाला कसं माहित? तिला, आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळे, आम्हाला माहित आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे, हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती, तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाहीयेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत, आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे. मस्त एसी लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये एसी लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते. आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल मीठ मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं, हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचा मी नाहीये, पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे. पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाहीये.
काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं. पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिलती, बापानं त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही आणि परत लपून ठेवायची. एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला. म्हणला पिढ्यानं पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली. म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठे ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का, माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून आहे तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं. मग सोन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ठिकाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण. भगवंतानं आपल्याला 2च ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय. मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही. आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल. किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती. अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्या समोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली. हो आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात, काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो. त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही, माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही. कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं.